हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळेजण? पाहता पाहता वर्ष अखेर आली. हे सगळं वर्ष जे आहे 2020 हे थोडंसं कडू गोड अशा सगळ्या आठवणींचं गेलेलं आहे. या वर्षामध्ये बऱ्याच गोष्टी आपण शिकलो आहोत. एक तर मुळात कोरोनाच्या महामारीमुळे हे वर्ष बऱ्याच जणांना वाईट गेलेलं आहे असं सगळे म्हणतात, पण आपण त्यातनं एक गोष्ट शिकण्याचा प्रयत्न करूयात की या वर्षामध्ये आपण नवीन काहीतरी शिकलो. या वर्षामध्ये लॉकडाऊनच्या काळामध्ये आपलं सगळं कुटुंब हे एकत्र आलं, जे की आपल्याला किती किती दिवस एकमेकांचे चेहरे पाहायला मिळत नव्हते. तर या काळामध्ये आपण सगळे एकमेकांना भेटू शकलो, जवळ आलो, सगळेजण घरात होते, वेगवेगळे पदार्थ केले गेले, गृहिणींच्या उत्साहाला उधाण आलेलं होतं, मुलं घरामध्ये ऑनलाईन क्लासेसद्वारे शिकत होते. तर हे सगळं वर्ष हे वेगवेगळ्या अनुभवांनी असं भरलेलं वर्ष होतं. याच काळामध्ये कोरोनाच्या ह्या रोगामुळे बऱ्याच जणांना आप्त गमवावे लागले. मला स्वतःला कोरोना झालेला होता आणि माझं सगळं कुटुंब पॉझिटिव्ह होतं. तर ह्या सगळ्यामध्ये आपण असा विचार करूयात की ह्यात आपण सुखरूप आहोत. काही जणांना ज्यांचे आप्त गमवावे लागले त्यांच्याबद्दल खरंच वाईट वाटतं. आमच्याकडे सुद्धा अशी घटना होऊन गेलेली आहे. त्यामुळे आपण बाकी सगळेजण ह्यातनं एक शिकलेलो आहोत, ते म्हणजे सुरक्षित राहिलं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे. हे आपण ह्या काळामध्ये शिकलेलो आहोत. बऱ्याच गोष्टी नवनवीन आपल्याला शिकायला मिळालेल्या आहेत ह्या काळामध्ये. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माणूस हा माणसाच्या जवळ आलेला आहे. हे सगळं जे अवडंबर होतं, लग्न कार्य, मोठे मोठे समारंभ, ह्या सगळ्याला आळा बसलेला आहे आणि यामध्ये आपले नाते आणि भावना आपण ओळखायला शिकलेलो आहोत. असं हे वर्ष हे शिकवणारं वर्ष होतं. तर असं हे वर्ष संपता संपता एक कविता तुमच्या सगळ्यांपुढे सादर करते. पाहता पाहता वर्ष अखेर आली, पाहता पाहता वर्ष अखेर आली, तारखांची पुन्हा तोंड मिळवणी झाली, तारखांची पुन्हा तोंड मिळवणी झाली, जुन्या नव्याची जुळवणी झाली, जुन्या नव्याची जुळवणी झाली, पाप पुण्याची उजळणी झाली, पाप पुण्याची उजळणी झाली, नव्या वर्षाला दृढ निश्चयाची ओवाळणी झाली, नव्या वर्षाला दृढ निश्चयाची ओवाळणी झाली, काळाची पावलं मागील खुणा पुसून पुढे चालू लागली, काळाची पावलं मागील खुणा पुसून पुढे चालू लागली, काळ समुद्राच्या रेतीवर पुन्हा अस्तित्वाचा ठसा धुसर होत गेला, काळ समुद्राच्या रेतीवर पुन्हा अस्तित्वाचा ठसा धुसर होत गेला, गोड गुलाबी दुपट्यातल्या नववर्ष बाळ आगमनाचा क्षण आला, गोड गुलाबी दुपट्यातल्या नववर्ष बाळ आगमनाचा क्षण आला. तर असं हे नवीन वर्ष येऊ घातलेलं आहे. या नवीन वर्षासाठी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देते. हे वर्ष तुम्हाला आनंदाचं, सुखसमृद्धीचं आणि आरोग्याचं जावो. हॅप्पी न्यू इयर. तर संध्याकाळी जेव्हा सूर्य मावळतीकडे झुकतो तेव्हासाठी एक 4 ओळी. अगतिक झाल्या दिशा, अगतिक झाल्या दिशा, सूर्य चालला घरी, अगतिक झाल्या दिशा, सूर्य चालला घरी, करूया स्वागत हर्षाने नवे वर्ष उभेद्वारी, करूया स्वागत हर्षाने नवे वर्ष उभेद्वारी. हॅप्पी न्यू इयर तुम्हाला सगळ्यांना.